इकडे मुंबई आणि मराठी माणसासाठी एकत्र येण्याकरता सकारात्मक असून राज ठाकरेंनी केवळ उद्धव ठाकरेंनी दिलेल्या अटी पूर्ण कराव्यात असं संजय राऊत यांनी म्हटलंय। यावर संदीप देशपांडेंनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत पलटवारही केलाय। पाहूया। राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही, कारण आम्ही ही शिवसेना जी माननीय हिंदू हृदय सम्राटांनी स्थापन केली, आम्ही त्या सगळ्याच्या प्रवासातले बाळासाहेबांबरोबरचे आम्ही जो प्रवास आमचा झालेला आहे तो प्रवास आम्ही विसरू शकत नाही, माननीय उद्धव ठाकरे विसरू शकत नाही। आणि सगळे ठाकरे आणि आम्ही सगळे हे शेवटी एक आहोत। जरूर मतभेद झाले ते कोणत्या कारणामुळे, तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला। बाकी व्यक्तिगतरित्या आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ आहोत। राज ठाकरे माझे मित्र आहेत। आम्ही कोणाला जेवायला बोलवायचं काय नाही बोलवायचं हा आमचा विषय आहे, आणि आमच्याकडे जे येणार ते सगळे महाराष्ट्रद्रोही। आणि तुमच्याकडनं तुम्ही सोनिया गांधींना भेटलात, तुम्ही शरद पवार साहेबांना भेटलात, तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात, हे सगळे महाराष्ट्रप्रेमी आहेत। ज्या काँग्रेसनी 2008 मध्ये आम्ही मराठी भाषेसाठी आंदोलन केलं म्हणून आमच्यावर 100 केसेस टाकल्या, ते महाराष्ट्रप्रेमी कसे आणि त्या महाराष्ट्रद्रोह्यांबरोबर मग उद्धव ठाकरे गेले कसे, हा आमचा प्रश्न आहे। आता अटी बघा, त्या अटी नाही आहेत, त्या भावना आहेत की महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवू नये, ठेवता कामा नये, त्यांना आपल्या घरात स्थान देता कामा नये। हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, ज्यांनी मराठी माणूस, महाराष्ट्र आणि बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसासाठी स्थापन झालेली शिवसेना याच्या पाठीमागून वार केलेल्या लोकांना आपल्याकडे स्थान असता कामा नये। ही अट नाही आहे, ही लोकभावना आहे, ती त्यांनी व्यक्त केली। अटी शर्ती ज्या ठेवण्यात आल्या, अटी शर्ती ठेवून मग युती आम्ही करायला तयार आहोत। मी त्या अटी शर्तींचंच उत्तर दिलंय की या अटी शर्ती घालायचा नैतिक अधिकार तरी त्यांना आहे का? ज्या लोकांनी एवढ्या लोकांना फसवलेलं आहे त्यांना कुठली अटी शर्ती टाकायचा नैतिक अधिकार आहे का, हा महत्वाचा विषय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।